भगवान महादेवाजवळ गेल्या. महादेवांनी सांगितलं, म्हटलं आपल्या पोटातलं हे तेज तुम्ही त्या ठिकाणी हिमालय पर्वतावर टाका. परत हिमालय पर्वतावर टाकण्यात आलं. हिमालयाला ते सहन झालं नाही. हिमालयाने समुद्रामध्ये टाकून दिलं. समुद्रामध्ये मासे मरू लागले, जलचर मरू लागले. समुद्राने उचललं आणि आपल्या त्या ठिकाणी किनाऱ्यावर गवतांच्या झुंडमध्ये टाकून दिलं. आणि तो दिवस होता मार्गशीर्ष शुक्ल पक्ष, आणि त्या शुक्ल पक्षाचा तो होता षष्टीचा दिवस. आणि त्याच दिवशी त्या गवताच्या झुडपांमधून, त्या गवताच्या झुंडामधून त्या शिवतेजापासून एक छोट्याशा बालकाचा जन्म झाला. देवतांनी आकाशातून पुष्पवृष्टी केली, एकच जयघोष केला, बोली कार्तिकेय भगवान की जय. कार्तिकेयचा जन्म त्या ठिकाणी झाला. कार्तिकेय स्कंद त्याला आपण म्हणतो. कार्तिकेय महाराजांचा जन्म झाला. 6 कृतिका त्या ठिकाणी आल्या. विश्वादिनाम समस्त